मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी म्हसळ्यात सेतू केंद्रांवर महिलांची प्रचंड गर्दी। विविध राजकीय पक्षांचे मदत करणाऱ्यात शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख आघाडीवर। म्हसळा शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी म्हसळा शहरातील सेतू केंद्र झेरॉक्स सेंटरवर प्रचंड गर्दी केल्याचे सर्वत्र चित्र आहे। योजनेच्या नोंदणीसाठी राज्यभरात महिलांसाठी तुफान गर्दी केली। महिलांना 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे। मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रात तुफान गर्दी केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांची सेतू केंद्र आणि शासकीय कार्यालयात कागदपत्रे जमविण्यासाठी तुफान गर्दी होत आहे। तहसील कार्यालयामध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे। या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे। आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रांवर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहेत। योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे। विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक नगरसेविका महिलांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत। त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका श्रीमती राखी करंबे आणि त्यांच्या कार्यकर्त्या तळमळीने मार्गदर्शन करताना दिसत होत्या। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।